समीकरणाला जातलं जातं त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. त्या समवेत आयोजकांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती रोहित आपल्याला पाहायला मिळतात, घरच्या मैदानावरती खेळतात आणि अशा परिस्थितीमध्ये घरच्या मैदानावरती खेळत असताना कशी कामगिरी सेमीफायनल मध्ये वाकळण विरुद्ध होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल आणि औत्सुक्याचं असेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतो रोहित, स्ट्रायकर एंड वरती ऋषी. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक अगदी जजमेंट घेत होते मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती येतोय ऋषीचा तडाखा, चौकार. चार धावांसाठी येत असताना पाहायला मिळाला चौकार पहिल्या चेंडूवरती. कमबॅक करावं लागेल रोहितला. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिल्डिंग अप्रतिम होतीये. स्क्वेलेग रिजन मध्ये कंप्लीट केली जाते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेची इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट मध्ये थर्ड मॅन, शॉट मध्ये फाईन लेग पाहायला मिळेल, शॉट मध्ये स्क्वेअर लेग पाहायला मिळतो, शॉट मध्ये पॉइंट, शॉट मध्ये बॅकवर्ड पॉइंट देखील पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहू शकतो आउटसाइड लिग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. यष्टिरक्षक चेंडूला गॅदर करत होते मात्र अशा परिस्थितीमध्ये इथे वाईट बॉल पाहायला मिळेल. टीमची टोटल 6 या आकड्यावरती 6 रन 6 धावा फलकावरती. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वन मोर गुड डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अँगल सोबत सुरुवातीला आतमध्ये आला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर रायटी बॅटर साठी पडल्यावरती बाहेर निघाला आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट मात्र या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती. फलंदाज होतोय बाद. केतन मात्रे बॅक टू दी पवेलियन. जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल नवीन बॅटर जीत भोईर येतोय. आजच्या पूर्ण दिवसामध्ये जीतने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली आहे आणि त्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6. स्ट्रायकर एंड वरती जीत पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले होते. तिसऱ्या चेंडूवरती बाद झालता मात्र स्मॉल बट इफेक्टिव्ह कॅमिओ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. असा खेळाडू जीत आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो आपल्याला पाहायला मिळतोय. रोहितचा उल्लेख होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये वेकेंट एरिया आणि चेंडू सीमा पार. वाघांची दहाड फोडलाय पहाड. जीतच्या बॅट मधून येतोय वाकळण गावाचा ब्रँड, चौकार. तिने 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील अलिकबाईच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा फलकावरती पाहायला मिळतील.
ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसाचा विचार केला तर आमचे सर्वांचे लाडके सचिनजी पाटील आणि जीवनजी वालिलकर यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण जो मात्र संपूर्ण आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने अनेक मान्यवरांची मांदियाई या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये आली. मात्र सचिन दादांसाठी ज्यावेळेस बुलेट या मैदानावरती आला तो क्षण जो मात्र अविस्मरणीय असेल यात काही शंकाच नाहीये, कारण बिनजोडचा बादशाह म्हणून सातत्याने आपण बुलेटला पाहत असतो. सातत्याने ज्या ज्या मैदानावरती जातो त्या त्या मैदानावरती त्याच्या नावाचा गुलाल उडत असताना पाहायला मिळतो आणि त्याची आज ग्रँड एंट्री झाली होती. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती. फोटो सेशन सुरू होतं. मात्र नाव बॅक टू दी क्रिकेट. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. सूरज बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती जीत पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चांगला चेंडू होता, टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडूने जास्त वळण घेतलं, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. यावेळेस फुला लेनचा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. काऊ कॉर्नर मधून मिड विकेटला प्लेयर आले, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 13 वरती. 13 रन ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. तर सन्माननीय उद्योजक समाजसेवक सतीशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी नागाव संघाला सुवर्ण संधी असेल. गोलंदाजांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस देखील लाऊड अपील केली जाते. लाऊड अपील होत असताना पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास सो मात्र गोलंदाजाच्या अपील मध्ये कमी आपल्याला पाहायला मिळाला. लेगबायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 14 धावा धावफलकावरती. वाकळण विपक्ष नागाव अशी मॅच पाहायला मिळते. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 दैदिप्यमान थरार आपण सर्व पाहू शकतो. बॉलिंग मार्क वरती सूरज पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला ऋषी. स्ट्रायकर एंड वरती 2 चेंडूंमध्ये 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता ऋषीच्या माध्यमातून देखील. फटका चांगला पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये डिलिव्हर. चेंडू निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषीच्या बॅट मधून येतात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेला तोफेचा गोळा. षटकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळी डॉट बॉलची समाप्ती होईल. धावसंख्या धावफलकावरती डॉट बॉलच्या मदतीने 20 आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा अशा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा दिल स्कूप करायचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषीच्या बॅटमधून अजून एक अप्रतिम स्ट्रोक. दिल मागे मोर आणि ऋषीच्या बॅटमधून आलाय दर्जेदार 4. मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती टीमची टोटल 24 आकड्यावरती. 24 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. सातत्याने जीत आणि त्याच्या समवेत ऋषी असेल यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळत असताना पाहायला मिळतात. 5 चेंडूंमध्ये 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ऋषीचं आहे. 1 षटकार 2 चौकार आणि त्या समवेत 1 सिंगल
त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला जीतचा विचार केला 5 चेंडूंमध्ये 120च्या स्ट्राईक रेटने त्याने 6 धावा बनवल्यात. टीमची टोटल 24 वरती जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यात. हर्षंक जो मात्र बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकर एंड वरती जीत असेल. पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न होत होता या स्ट्रोक वरती. वेगवान चेंडू गतीने आपण पाहू शकतो. यावेळेस बीट केलं जात आहे फलंदाज जीतला आणि धावसंख्या धावफलकावरती डॉट बॉलच्या मदतीने स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 44 धावींचा प्रोजेक्टेड स्कोर आणि सध्याच्या स्थितीला 24 धावा धावफलकावर. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. इम्प्रोवाइज केलंय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीतच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळेल राष्ट्रवादी चषक चौकार. थँक्यू सो मच. चौकार पाहायला मिळतोय जीतच्या बॅटमधून येतोय. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. थोडम्यांमध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होतीये. हर्षंक जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. पहिला चेंडू जो मात्र डॉट आला त्यानंतर चौकार आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. एकंदरीत 3 चेंडूंचा या षटकामधील कंप्लीट झालाय. 3 चेंडूंचा अजूनही शिल्लक. 8 चेंडूंमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन जीतचं. फटका चांगला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये डिलिव्हर. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजून एक चांगला स्ट्रोक. बॉटमॅनचा चांगला वापर आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळेल. बॅक टू बॅक मोठा स्ट्रोक षटकार. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसरं 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. 11 चेंडूंमध्ये 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन जीतचं. दुसऱ्या बाजूला 5 चेंडूंमध्ये 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ऋषीचं. टीमची टोटल जाऊन पोहोचली 13.33 सरासरीने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. वन आयोजन पाहायला मिळतोय. सचिनजी पाटील आणि जीवनजी वालिलकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025. आजचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र अर्थातच शेवटची रजनी आपल्याला पाहायला मिळतीये आणि सेमीफायनल ची ही मॅच आपण पाहू शकतो. वाकळण दुसऱ्या बाजूला नागाव असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. चांगला चेंडू पाहायला मिळेल. चॉप करायचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट केली जाते सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 41 या आकड्यावरती. आदेशी पाटील यांच्या माध्यमातून निखिलच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज जो मात्र 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि 12th मॅन कडे तो कॅश प्राइज जमा झालेला. बॅक टू बॅक 2 विकेट साठी देखील 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
इथे फटका चांगला पाहायला मिळेल. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत बॉल निघून चाललाय वाऱ्याच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती चौकार. मारायचा प्रयत्न आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे वेगाला दिले कल्पकतेने उत्तरजीतच्या माध्यमातून. अजून एकदा बॅकफुट वरती गेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये कट करायचा प्रयत्न, मात्र सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची एक रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 46 46 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती निखिल आपण पाहू शकतो, ज्या निखिलने या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये 5 धावेचं षटक टाकलं. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 1 धावेचं षटक, तिसऱ्या मॅच मध्ये 1 धावेचं षटक. मात्र या मॅच मध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट फटका चांगला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होते, मात्र फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होत असताना बाद पाहायला मिळेल. लागतोय दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या वाकळण टीमला. डीजे मास्टर सकाळी उठल्यानंतर असे गाणे वाजतात. रात्रीचे गाणे मगाशी तुम्ही लावले होते तसे लावा. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळतंय वाकण संघाला. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये 1 मोर टॉट बॉल पाहायला मिळेल. कौतुक होणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट मध्ये डीप मध्ये प्लेयर होते सोनिया, ज्याच्या माध्यमातून फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळाली होती, त्यामुळे त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळेल. फेकी देखील अॅक्युरेट होती आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज होतोय बाद. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा समीकरण येऊन टेपलाय. येणारे 24 चेंडू आणि 48 धावेची गरज. विनंती असेल वाकण टीम फिल्डिंग लावून घ्यायची. दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेअर सलामीची जोडी नागाव टीमने लवकरात लवकर पाठवायची. 48 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. आपण पाहू शकतो मॅचची बॅटिंग सरमरी, ज्यामध्ये 6 चेंडूंमध्ये ऋषीच्या माध्यमातून 16 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन होतं. 16 चेंडूंमध्ये 27 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन जीतचं पाहायला मिळालं. एकंदरीत दोघांच्या माध्यमातून चांगलं असं कॉन्ट्रीब्युशन होतं. केतन थोडंसं नाखुश या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 47-48 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. नागाव त्यांचे विपक्ष फाईट करत असताना वाकण संघाच्या माध्यमातून.
क्या बात आहे डीजे मास्टर, अप्रतिम संगीत तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सगळे नाचत होते, मात्र त्यांना या गाण्याचे बोल विचारले तर खूप कमी जणांना माहित होतील. मात्र म्युझिक हा म्युझिक असतो आणि तेच इथे पाहायला मिळतो. 24-48 धावांची गरज. नागाव विपक्ष वाकण अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच आणि सेमीफायनल मध्ये कुठला संघ विजयी होत असताना मेगा फायनल मध्ये दाखल होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. एका बाजूला नागाव संघ घरच्या मैदानावरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला वाकण संघ टेबल टॉप करत असताना आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला आणि सेमीफायनल मध्ये नागाव विपक्ष खेळताना पाहायला मिळेल. नागाव संघाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये मोठमोठे संघ होते आणि त्यांना आश्चर्याचे धक्के देत असताना घरच्या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून वन साइड कामगिरी पाहायला मिळाली. मात्र या मॅच मध्ये तशी कामगिरी झाली ना तर सर्वात मोठं या क्रीडा स्पर्धेमधील उलटफेर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तो कंप्लीट होईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. कारण आता जर पाहायला गेलं तर 48 धावांचं टार्गेट आणि मागच्या 3 मॅचचा विचार केला वाकण संघाचा तर त्यांच्या माध्यमातून 45, 46, 47, 48 या रेंज मध्ये टार्गेट पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती रोहित पाहायला मिळतात तर हर्षांक आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडवरती केतन मात्रे बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून पहिल्या षटकामध्ये डीप मध्ये 2 खेळाडू पाहायला मिळतील. पहिला खेळाडू असेल मिड विकेट मध्ये आणि दुसरा खेळाडू आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळेल. इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न पहिला चेंडू जो मात्र डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. नागाव संघाचा विचार केला, नागाव गावाचा विचार केला तर कार्यकुशल कार्यसम्राट सरपंच साहेब त्यांच्या कालखंडीमध्ये जर पाहायला गेलं तर गावाचा विकास आपल्याला पाहायला मिळाला. घरोघरी विकास गंगा अशी मात्र पाहायला मिळाली. असे यंग टॅलेंटेड तरुणांच्या गळ्यातलं ताळीत असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय सरपंच साहेब रामजी पाटील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. धीरबी शर्मा जाय स्ट्रेट ॲज अ एरो. चेंडू सीमा पार, षटकार. दरम्यान सन्माननीय उद्योजक समाजसेवक पंडितजी पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सर्च असं स्वागत. विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं सर्च स्वागत आहे. इथे कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. नो +1 एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 धावेंनी पुढे जातीये. ओव्हर स्टिपिंगचा नो बॉल असं मात्र आपण पाहू शकतो. विनंती असेल पंचांशी वाद घालायचा नाहीये. टीम हँडल घ्यायचं नाहीये. पंचांशी वाद घालायचं नाहीये. विनंती असेल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती. 21 चेंडू 40 धावेची गरज. 12ची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन करायची आहे. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकतो. A1 जोडीच्या माध्यमातून A1 असा आयोजन आणि A1 असा नियोजन. अर्थातच जीवनजी वालीरकर आणि सचिनजी पाटील यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते साकार झालेली. पुढील चेंडू फ्रेट असेल आणि फ्रेटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं महत्वाचं असेल. 8 धावा धावफलकावरती 4 चेंडूंमध्ये 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन रोहितचं. दुसऱ्या बाजूला हर्षांक जो मात्र फ्रेटच्या चेंडूवरती खेळतोय आणि त्याच्या माध्यमातून फ्रेटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होतीये पाहणं महत्वाचं असेल. केतन जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. दुसऱ्या बाजूला फ्रेटचा चेंडू फेस करत असताना हर्षांक आपल्याला पाहायला मिळेल. मात्र वे
वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्येची मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. सेमीफायनल क्रमांक आपण पाहू शकतो दुसरी पाहायला मिळते. वाकळण विपक्ष नागाव असा बॅटल रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 8 या आकड्यावरती 2 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक. या ओव्हर मधला मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आणि मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडेसे प्लेयर स्किड झालते मात्र बॉडी बॅलन्स शेवटच्या क्षणी जर पाहायला गेलं तर चांगला पाहायला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 च्या मदतीने जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. प्रत्येक धाव इथे महत्वाची कारण म्हटलं जातं इलेक्शन मध्ये एका मताला परीक्षेमध्ये एका गुणाला अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला महत्व आहे. 10 धावा धावफलकावरती विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. डॉट बॉलची समाप्ती इथे होत असताना पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक पहिलं जो मात्र कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल विदाउट एनी लॉस ऑफ विकेट बिनबाद 10 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 38 धावेंची गरज. गरज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज उद्देश आपल्याला पाहायला मिळतील. वे वाचवणं गरजेचं असेल. जीजी स्पोर्ट्स वाकण टीम रिक्वेस्ट आहे थोडस सहकार्य करा. वे वाचवणं अत्यंत इथे गरजेचं असेल. 4 चेंडूंमध्ये 7 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन रोहितचं होतं. दुसऱ्या बाजूला 3 चेंडूंमध्ये 2 धावेचं कॉन्ट्रीब्युशन हर्षांकचं आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 10 या आकड्यावरती 12.76 ची सरासरी इथून मात्र मेंटेन करायची. 18 चेंडूंमध्ये 38 धावेंची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती उद्देश पाहायला मिळतील. फील्ड रिस्ट्रिक्शन ओपन झालेले पाहायला मिळतात. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट, शॉट बॅकवर्ड पॉइंट पाहायला मिळेल. आपटलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान 1 धाव कंप्लीट होती. वाईट +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. प्रत्येक धावेला इथे महत्व देणं गरजेचं. वाईट +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. 12 धाव धावफलकावरती विजयासाठी 18 चेंडू आणि 36 धावेंची गरज असेल. 18 चेंडूंमध्ये 5 ते 4 मोठे फटके, 5 ते 4 षटकार येणं गरजेचं आहे. मात्र ते षटकार येतील की नाही येणारी वे आपल्याला सांगून जाईल. येणारे 18 चेंडू विजयासाठी 36 धावेची गरज. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती उद्देश. बॅटची कडा लागतीये आणि त्यानंतर चेंडू चाललाय लॉंग स्टॉप प्रिझन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी फलंदाजच्या बॅट मधून येतोय लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा चौकार. मैच भाग्य भी बहादुर होत का साथ देते. अगदी त्याप्रमाणे इथे नशिबाची साथ पाहायला मिळते. फटका चांगला आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत हाय अँड हँडसम माइटी हिट बाय द माइटी मॅन. नागाव गावाचा ब्रँड. चेंडू सीमा पार षटकार.
एक होणं गरजेचं. नशीब लाईव्ह स्ट्रीमिंग वरती हे गाणे वाजवले जात नाहीयेत, अन्यथा खूप काही गोष्टी होऊ शकल्या असत्या. बॅटची कडा लागतीये, फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाच्या माध्यमातून एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला असा हर्षांक इथे बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज बंटी आपल्याला पाहायला मिळतील. A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर अनेक सारे हात या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली जाते. नवीन फलंदाज बंटी आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. 15 चेंडू 26 धावेंची गरज. 22 धावा धावफलकावरती आहेत. आयोजक अर्थातच सचिनजी पाटील आणि जीवनजी वालिलकर यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार होत असल्याला पाहायला मिळते. दर्जेदार असं आयोजन, दर्जेदार असं नियोजन, बघता क्षणी प्रेमात पडावे अशा ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश ज्योतामधील ही क्रीडा स्पर्धा आजचा शेवटचा अंतिम रात्र अशी मात्र पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. उद्देश्य षटक आपण पाहू शकतो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू पडला, थोडासा खाली राहतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. येणारे 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. एक मोठा फटका आला, कुठेतरी 20 पर्यंत धावसंख्या शेवटच्या 2 षटकांमध्ये सामना मी म्हणेल रंगतदार अवस्थेमध्ये येऊ शकतो. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. तोपर्यंत कंप्लीट होते सिंगल. समीकरण येऊन टिपला. येणारे 13 चेंडू विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज. 48 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट याचे मात्र करण्यात येतोय आणि तो चेस करत असताना आतापर्यंत चांगली अशी धावसंख्या बनवली जाते. नागाव संघाच्या माध्यमातून एका बाजूला बंटी, दुसऱ्या बाजूला रोहित, ज्या हर्षांकच्या माध्यमातून एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. असा हर्षांक जो मात्र तंबू मध्ये जातोय. मात्र दुसऱ्या बाजूला बंटी आणि रोहित यांना आता टाल ठोकून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल. वे वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. जीजी स्पोर्ट्स वाकण टीम रिक्वेस्ट करतो, वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातो. गोलंदाज तयार होईल. यावेळी स्टार्ट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतो. 2 षटकांची समाप्ती 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. समीकरण येऊन टेपला. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. वे वाचवणं गरजेचं आहे. वाचवणं गरजेचं आहे. रिक्वेस्ट आहे वाकण टीम, लवकरात लवकर आपण फल्डिंग लावून घ्यायची. 12 चेंडू 25 धावांची गरज. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज या षटकामध्ये आहे, कारण या मॅचचं प्रतिबिंब हे षटक आहे आणि या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके कमीत कमी इथे येणं गरजेचं आहे. मात्र ते येतील की नाही हे देखील मोठं प्रश्नचिन्ह असेल. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती जीत भोईर या तिसऱ्या षटकामध्ये येतो. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. मात्र डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. दुसरा झटका.
पाटील यांच्या माध्यमातून नागाव संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धू आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक षटकारासाठी सतीश पाटील यांच्या माध्यमातून 500 आणि षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज नागाव संघाच्या फलंदाजांसाठी असेल. नवीन फलंदाज सिद्धू पाहायला मिळेल. लेफ्टी आणि रायटी असं कॉम्बिनेशन सातत्याने मात्र आपल्याला पाहायला मिळतो. मात्र खूप कमी वेळा लेफ्टी लेफ्टी असं कॉम्बिनेशन पाहत असतो. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. टीमची टोटल 24 वरती विजयासाठी 24 धावांची गरज. सिद्धू आणि रोहित ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जीतचं उल्लेख होणं गरजेचं, जीतचं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण त्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. येणारे 10 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज पाहायला मिळते. सिद्धू आणि रोहित ही जोडी खेळपट्टीवरती आहे. या 4 चेंडूंवरती षटकाच्या 2 मोठे फटके येणं नितांत गरजेचं आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय. वेकेट एरिया आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा एक कडक अशी सिद्धूची ड्राईव्ह. चेंडू सीमा पार, चौकार. क्या बात आहे डीजे ऑपरेटर. अप्रतिम अशी डीजे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. मात्र डीजे ऑपरेटर कोण आहेत हे मात्र सर्वांना मोठं प्रश्नचिन्ह. हरकत नाही. 28 धावा धावफलकावर. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू राईज होतोय. फलंदाज सरप्राईज होतोय आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 8 चेंडू 20 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या. त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये कमबॅक केलं होतं दुसऱ्या षटकामध्ये. मात्र त्यानंतर जीतने गोलंदाजी टाकली आहे अप्रतिम होती. मात्र यावेळेस फटका अप्रतिम पाहायला मिळेल. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद जा रही है सीमा रेखा पार. षटकार. दूसरा षटकार. हा चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. मात्र वेळ वाचवणं गरजेचं आहे. वाकण टीम रिक्वेस्ट करतोय थोडस सहकार्याची अपेक्षा तुमच्या माध्यमातून असेल. येणारे 6 चेंडू विजयासाठी 8 धावेची गरज. सातत्याने जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि सतीश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज सिद्धू साठी आपल्याला पाहायला मिळेल. वाकण टीमचे 3 विकेट्स गेलेत आणि नागाव संघाचे 2 विकेट्स गेलेत. त्यामुळे विकेट जर नाही पडले आणि 7 धावा बनवल्या तरी देखील नागाव संघ विजय येऊ शकतो आणि टॉस देखील नागाव संघाने जिंकलेला आहे. म्हणजेच काय तर येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 7 धावा बनल्या आणि 1 विकेट जरी गेली तरी देखील नागाव संघच मेगा फायनल मध्ये जाऊ शकतो. मात्र 6 चेंडूंमध्ये 8 धावा इथे डिफेंड करायचे वाकण संघाला. बॉलिंग मार्क वरती ऋषी भोईर आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने पाहायला गेलं तर मास्टर माइंड म्हणून दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. अजितचा विचार केला तर रायटी जे फलंदाज असतात त्यांच्या विरोधामध्ये चांगली कामगिरी करतो. मात्र ज्यावेळेस लेफ्टी फलंदाज येतात त्यावेळेस थोड्याशा प्रमाणामध्ये
तो बॅकफूट वरती पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला विचार केला ऋषीचं तर ऋषी लेफ्टी फलंदाजांविरोधात चांगली कामगिरी नेहमी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो आता ऋषी कशी कामगिरी करतोय, कारण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. जीजी स्पोर्ट्स वाकण टीम आपल्याला रिक्वेस्ट आहे. स्ट्रायकर एंड वरती रोहित पाहायला मिळतोय, ओपनिंगला आलाय आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून अँकर रोल निभावला जातोय. मात्र आता एक मोठा फटका आला आणि त्यानंतर सिंगल डबल आणि सामना फिनिश होईल. मात्र मोठा फटका येईल की सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल येणाऱ्या या 6 चेंडूंमध्ये कळेल. इथे फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. समीकरण येणारे 5 चेंडू, विजयासाठी 8 धावांची गरज. पाच चेंडू आणि 8 धावेची गरज. सूरज आपल्याला पाहायला मिळेल 5व्या क्रमांकावरती येतोय. सूरजच्या माध्यमातून कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. एका बाजूला वाकण संघ ज्याच्या माध्यमातून सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वलय निर्माण करण्यात आली आहे आणि पाहायला गेलं तर मोठी देसाई या संघाविरोधामध्ये शेवटच्या षटकामध्ये कमबॅक त्यांच्या माध्यमातून झालं आणि तिथे जर पाहायला गेलं तर तो संघ शेवटच्या क्षणी मॅच जिंकला आणि आता सेमीफायनल मध्ये तो संघ नागाव विरोधात खेळतोय. दुसऱ्या बाजूला नागाव संघाचा विचार केला कालच्या दिवसामध्ये वन साइड एकतर्फी सामने त्यांच्या माध्यमातून जिंकण्यात आले. स्वतःच्या घरच्या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होती. एकंदरीत स्टेटमेंट असते ना की वाडा आमचा राडा आमचा, अगदी त्याचप्रमाणे मैदान देखील नागाव संघाचं आणि दहशत देखील कालच्या दिवसामध्ये त्यांच्याच माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र प्रत्येक दिवस हा वेगळे असे मात्र प्रश्नचिन्ह घेऊन येतो. 5 चेंडू 8 धाब्यांची गरज. फटका चांगला पाहायला मिळतोय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी फलंदाज सूरजच्या बॅटमधून चौकार. चार चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. दोन्ही संघांचे 3-3 विकेट पडलेले आहेत. मात्र नागाव संघाने टॉस जिंकलेला आहे, त्यामुळे 4 चेंडूंमध्ये 3 धावा बनवल्या. विकेट नाही घेतली तर सामना ते जिंकतील. आणि आता आयोजक देखील थोड्याशा प्रमाणामध्ये खुश आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील का असू नये, कारण ज्यावेळेस आपल्या गावाचा संघ खेळत असतो ना 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्यामागे 100च्या संख्येने जे प्रेक्षक येतात त्यांच्यामुळेच ग्रामीण क्रिकेटला खरा महत्व आहे आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक संघाच्या मागे पाठीराखे पाहायला मिळतात. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक फिल्डिंग चांगली करतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामन्याला टर्न मिळालाय, सामन्याला ट्विस्ट आलेला आहे. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. सुरुवातीच्या सत्रामध्ये 2 षटकांनंतर थोडंसं बॅकफूट वरती नागाव संघ पाहायला मिळत होता. सचिन दादांच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्मित हास्य कमी होतं. मात्र त्यानंतर आता संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य आता यायला लागलाय. 3 चेंडू 2 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय सूरज मडवी. एक चौकार त्याच्या बॅट मधून आला आणि दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. इथे टेम्परामेंट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला सूरज मडवी पाहायला मिळतो, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या 2 चेंडूंवरती बॉलिंग मार्क वरती ऋषी भोईर पाहायला मिळेल. येणारे 3 चेंडू 2 धावांची गरज.
3 चेंडू आणि 2 धावांची गरज. कट करायचा प्रयत्न, कॅच इथे होत असताना पाहायला मिळेल कंप्लीट. समीकरण येऊन टेपला येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. दोन चेंडू आणि कंपल्सरी 2 धावांची गरज असेल सध्याच्या स्थितीला नागाव संघाला. ज्या सूरजच्या माध्यमातून संघाला विजयाची चाहूल आपल्याला पाहायला मिळाली होती, असा सूरज सध्याच्या स्थितीला तंबू मध्ये जात असताना पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावांची गरज. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची, कारण नागाव संघाचा विचार केला तर त्यांच्या माध्यमातून 4 विकेट आतापर्यंत आल्यात आणि दुसऱ्या बाजूला वाकण संघाच्या 3 विकेट होत्या. त्यामुळे 2 चेंडूंमध्ये कंपल्सरी 2 धावा इथे बनवायला लागतील. सिद्धांत पाटील असो मात्र सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंड वरती सोनू या नावाने प्रसिद्ध आहे. सातत्याने आपण म्हणतो ना, सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे की नाही, मात्र इथे सोनूला विश्वास दाखवलाय संपूर्ण नागाव संघाने आणि विश्वासाला साजेशी कामगिरी सोनूच्या माध्यमातून देखील होणं गरजेचं. येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज. धकधक धकधक आणि धकधक जी मात्र वाढलेली पाहायला मिळते प्रत्येकामध्ये, मग ते स्वतः खेळाडू असू दे किंवा प्रेक्षक असू दे. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज, मात्र वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. नागाव विपक्ष वाकण अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो ऋषी. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. वाकण टीम तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेतला जातोय, सातत्याने मी कॉल करतोय, मात्र तुमच्या माध्यमातून स्पीडअप होत नाहीये. बॉलिंग मार्क वरती ऋषी पाहायला मिळतोय, प्रेशर ऋषी वरती देखील असेल. फटका चांगला पाहायला मिळतोय. 1 धाव झाली कंप्लीट आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ घरच्या मैदानावरती नागाव टीम. वेल प्लेड.